ए डबल आहे का, इथं ए आहे, दुसऱ्या कुठल्याही आकृतीमध्ये ए नाही, मग आपण बी पाहूया. बी इथं आहे, इथं पण बी, बी डबल आहे ना, मग बीच्या शेजारी काय काय असणार आहे आपण पाहूया. बीच्या शेजारी असणार आहे ए सी, ए झालं, सी झालं, आणि बीच्या शेजारी ई आणि एफ आहे, ई आणि एफ आहे. ए झालं, बी सी डी नाही ना, म्हणजेच काय असणार आहे, बीच्या विरुद्ध बाजूला डी असणार आहे, म्हणून तर शेजारी नाही ना, मग आपण पाहिलं. आता बघा सी कुठं, इथं पण सी, इथं पण सी, मग सीच्या शेजारी कोण कोण आहे आपण ते पाहूया. सीच्या शेजारी कोण कोण आहे, ए बी झालं, ए आहे, बी आहे, डी आणि ई आहे, डी आणि ई आहे, मग राहिलं काय फक्त एफ राहिलं, म्हणजे सीच्या विरुद्ध बाजूला कोणता असणार आहे, कोणतं लेटर असणार, एफ असणार आहे, म्हणून तर ते ह्याच्या शेजारी नाही. आता राहिलं काय, ए राहिलं ना, एच्या विरुद्ध कोणता असणार आहे, एच्या विरुद्ध बघा दोन जोड्या झाल्या, तिसरी जोडी असणार फक्त बीच्या विरुद्ध डी झालं, ए झालं, बी सी डी झालं, एफ झालं, फक्त राहिलं ई, म्हणजे एच्या विरुद्ध असणार आहे ई. ह्या तीन जोड्या आपल्याला मिळाल्या, कळलं. ह्या दोन जोड्यावरून आपण तिसरी जोडी काढू शकतो, जे राहिलं आहे ती एक जोडी असणार आहे, बरोबर. बीच्या विरुद्ध डी असणार आहे, सीच्या विरुद्ध एफ असणार आहे, एच्या विरुद्ध ई असणार आहे. क्लिअर सर्वांना. आता आपण प्रश्न पाहूया. बी या अक्षराच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल, बीच्या विरुद्ध काय आहे, डी आहे का, डी आहे, 2 नंबरला आहे, म्हणजे उत्तर 2 असणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. आकृती 3च्या तळाशी कोणते अक्षर असेल, 3 मध्ये काय वरती एफ आहे, म्हणजे तळाशी एफच्या विरुद्ध संख्या असणार आहे, किंवा विरुद्ध अल्फाबेट असणार आहे. एफच्या विरुद्ध काय असणार आहे, एफच्या विरुद्ध असणार सी, याचं उत्तर आहे सी.